हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि आज आहे हरतालिका, तर हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग मी आता इथं मस्त साडी घातलेली पूजेसाठी आणि माझं सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर देवपूजा माझी झालेली आहे आत्ताच. आणि आधी मी देवपूजा करून घेतली आणि पूजेची पण थोडंफार प्रिपरेशन करून घेतले. म्हणजे जे जे साहित्य लागतं ते घेतलं आहे मी. तर हे सगळं साहित्य घेतलं आहे मी, तुम्हाला दाखवते एकदा. आणि आता मी ना पूजा करून घेते. तर इथे वाळू ही मस्त मी धुवून घेतलेली आहे. तर मी थोडीफारच म्हणजे मी कशी पूजा करते आणि मला जशी येते तशीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, कारण मी अशीच करते नेहमी. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कशी पूजा करता म्हणून. तर मी अशीच करत असते आणि म्हणजे मला जसं येतं आहे ना तसंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर मी अशीच महादेवाची पिंड काढत असते आणि बाकीचं साहित्य मग नंतर जे आपल्याला ठेवायचं ते सगळं ठेवायचं असतं. आणि चला मग मी माझी पूजा वगैरे करून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर थोडक्यात अशी पूजा मांडलेली आहे मी.
तर दुपारी नंतर मग मी काय व्हिडिओ शूट केला नाही. पूजा झाल्याच्या नंतर आमच्याकडे 2 टाईम तिखट खात नाही हरतालिकेला, त्यामुळे मी थोडीशी दही आणि साखर खाल्ली होती. आणि नंतर मग संध्याकाळी म्हटलं खिचडी बनवता येईल, तर मग संध्याकाळीच नैवेद्य दाखवते. आता फक्त साखरेचं नैवेद्य ठेवला आहे मी. आणि इथे संध्याकाळचे चहा दूध तापायला ठेवलं होतं मी. आणि थोडेफार भांडे येतं, मुलांचे शाळेचे डबे. आणि शाश्वती तर घरीच होती, पण शिव गेला होता शाळेत, त्याचा शाळेचा डबा. आणि थोडेफार भांडे होते चहाचे, त्या शेजारच्या काकू आल्या होत्या, तर मग त्यांना पण चहा केला होता, तर ते चहाचे काही भांडे होते. आणि आता साहेब आले की त्यांना पण चहा करायचा. तर आणि हे सकाळचे भांडे ते मी लावून घेते. आणि थोडेफार दुपारचे भांडे ते पण लावायचे. चला आता पटपट आवरून घेते मी. आणि दुपारी नंतर काय व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही, थोड्या वेळ आराम केला. आणि नंतर मग आता संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करते. तर आणि गणपतीचं डेकोरेशन पण थोडंफार म्हणजे कालच्या व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही की थोडंफार केलं होतं, पण ते काय राहत नव्हतं. मग मी छत काढून टाकलं आणि नंतर आपलं साधं सिंपल असंच डेकोरेशन केलं आहे. तर ते पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर मी थोड्या वेळात दाखवते तुम्हाला. माझं एवढं काम झालं की मग नंतर दाखवते. तर थोडीशीच भांडी एवढे मी घासून घेते, कारण नंतर मैत्रिणीच्या मुलाचा व मुलीचा म्हणजे 2 मैत्रिणीच्या, एकीच्या मुलाचा आणि एकीच्या मुलीचा वाढदिवस आहे. तर मग तिकडं पण जायचं आहे. तर मग आता हे आवरून घेते. आणि ते पण आले होते तेवढ्यात. आणि शिवला गणपती डेकोरेशन खूप आवडलं होतं. तो शाळेत गेला होता तेव्हा मी केलं होतं. तर मग तो त्यांना दाखवत होता की म्हणत होतं बघा कसं केलं आहे मम्मीने. तर तेच म्हणत होते आम्हाला कालच की तसं तुम्ही ना असंच करा, छत वगैरे करू नका, कारण जे आपण वॉलचे स्टिकर असतात ना ते लावलेले ते राहत नाही भिंतीला, ते खाली पडतात लगेच. तर मग त्याच्यामुळे ते म्हटले ते काढून टाका. आणि खिळे जर ठोकले असते आपण तर त्यासाठी ते ड्रिलचं मशीन पण नव्हतं, त्याच्यामुळे मग ते म्हणत होते तुम्हाला म्हणत होते मी असंच करा, साधं सिंपल छान दिसतं. तर ते म्हटलं हा छान झालं आहे. आणि मग ते गेले फ्रेश व्हायला. आणि नंतर मग त्यांच्यासाठी चहा बनवते मी. आणि शिव खूप एक्सायटेड आहे गणपती बसवण्यासाठी. तर चला मग आता मी त्यांना चहा देते आणि एवढे थोडेफार भांडे तेवढे घासून घेते आणि नंतर बोलते मी तुमच्याशी. आणि हे विमचं लिक्विड आहे ना थोडंफार म्हणजे संपत आलं त्याच्यात थोडंफार असतं, तर ते मी तसंच न टाकून देता त्याला मस्त कात्रीने कट करते. आणि मग नंतर त्याच्यात शिल्लक असते, एका वेळची भांडी होतात त्याच्यात घासून, थोडंफार जरी शिल्लक राहिलं असलं तर मग त्यात पाणी टाकून त्याचा फेस करायचा आणि मग नंतर तो भांडे घासण्यासाठी घ्यायचा. तर मग असं करत जा तुम्ही, कारण असं जर केलं ना तर मग वायाला जात नाही विम जे लिक्विड. तर मी नेहमी असंच करत असते. शेवटी उरलं ना थोडंफार तर मग ते कात्रीने कापून घेत असते, त्यात थोडंसं पाणी टाकून मग ते मिक्स करून मग भांड्यासाठी वापरता येतं. तर चला मग आता इथे पटपट मी आवरून घेते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि मी केलेलं गणपतीचं डेकोरेशन जर आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा. आणि प्लीज मला
तर आता संध्याकाळ झाली आहे, मला देवाला दिवा पण लावायचा आहे. तर त्यातच तुम्हाला थोडक्यात हे गणपतीचं डेकोरेशन म्हटलं दाखवावं. आणि आता सगळी तयारी झालेली आहे आपल्याला बाप्पा घरी आणायची. तर उद्या फक्त बाप्पा आणायचे आणि बसवायचे, नैवेद्य वगैरे एवढंच राहिलेलं आहे. बाकी सगळं तयारी झालेली आहे. आणि खालच्या साईडने रांगोळी काढायची राहिलेली. तर खाली मी ना मस्त मनी प्लॅन्ट ठेवला आहे आणि त्यात ना लाईटिंग सोडली, तर ते पण खूप छान दिसतंय. आणि आता इथं हा छोटासा मनी प्लॅन्ट ठेवला होता मी. तर चला मग आता मी देवाला दिवा वगैरे लावून घेते आणि नंतर मग मला सांगा की तुम्ही कसा वाटला आजचा व्हिडिओ. आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.